रामकृष्ण हरी. मित्रांनो, जनरल नॉलेजमधला हे जो आपली मालिका चालू आहे त्यातला 22वा प्रश्न आहे की भारतरत्न हा पुरस्कार प्रथम कोणाला देण्यात आला. भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न असे 4 सार्वजनिक पदव्या म्हणून आपण सन्मानदर्शक त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे. हा सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतरत्न हा भारत सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे, त्याच्यापेक्षा मोठा पुरस्कार नाही. हा पुरस्कार भारतीय नागरिकांच्या योगदानाबद्दल दिला जातो. 1950ला घटना आपली लागू झाली, 26 जानेवारी म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. तर 2 फेब्रुवारी 1954ला प्रथम 3 जणांना भारतरत्न देण्यात आलं. पहिल्यांदा जे दिलं ते एकदम 3 जणांना दिलं. त्याच्यात पहिले होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि नंतर दुसरे राष्ट्रपती झाले. दुसरं भारतरत्न देण्यात आलं ते चक्रवर्ती राजगोपालाचारी. ते भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. माउंटबॅटन गेल्यानंतर घटना समिती स्थापन होईपर्यंत जे गव्हर्नर जनरल होते ते सी राजगोपालाचारी होते. आणि तिसरे होते डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रमण. हे प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांना 1930मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालं होतं. त्यांना भारत सरकारतर्फे भारतरत्न देण्यात आलं. आता हे भारतरत्न कसं आहे तर पिंपळाच्या पानावर सूर्याची प्रतिमा आहे. देवनागरी लिपीमध्ये भारतरत्न असं कोरलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सिंहाच्या तोंडाचं जे राजचिन्ह आहे ते आपलं छापलेलं आहे. हे पदक जे आहे हे काश्य धातूचं आहे. 5.8 सेंटीमीटर लांब, 4.5 सेंटीमीटर रुंद आणि 3.1 मिलीमीटर जाड असतं. पांढऱ्या रंगाचीच रिबीन त्याला लावून गळ्यात घातलं जातं आणि कलकत्त्याच्या टाकसाळीमध्ये त्या पदकांची निर्मिती होते.